बाळा आता तू कीर्तन करण्याकरता सज्ज झाली आहेस. पण सराव सोडायचा नाही. शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी स्वामी, बळवंतरावांच्या घरी जे झालं ते खेदजनक झालं, पण तुम्हाला सांगायला हवं स्वामी, त्यांनी ठाऊक आहे मला. अरे ज्याला देवाचा प्रसाद प्रिय नसेल, नाकारायचा असेल, त्याच्या वाट्याला फक्त पश्चाताप येणार. पश्चातापासारखं मोठं दुःख नाही. सगळी दुःख विसरता येतात, पण पश्चातापाचं दुःख विसरता येत नाही. अरे पश्चातापाची सल मनातून जाता जात नाही. त्या बळवंताला कळत नाहीये की त्याच्या मुलीला नाकारण्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर होणार आहे. निशंक हो रे मना, निर्भय हो रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. निशंक हो रे मना, निर्भय हो रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी, हे तारक मंत्र असं का म्हणतात? ना त्यात काही भाव, ना कुठला गोडवा. अशी कुठली साधना असते? बाळा, रुद्राक्षाची माळ आणि उपर्ण दे. आमच्या हातात माळ आणि उपर्ण आहे. 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 आमच्याकडे माळ आणि उपर्ण आहे. आमच्याकडे माळ आणि उपर्ण आहे. माफ करा स्वामी, पण तुम्ही असे का सांगतात? मला दिसतं तुमच्या हातात रुद्राक्षाची माळा आणि उपर्ण आहे, पण तुम्ही ओरडून का सांगताय? दिसतंय ना? अरे ज्याप्रमाणे आमच्या हातातल्या वस्तू दिसत असताना सुद्धा आम्ही त्या जगाला ओरडून सांगणं मूर्खपणा आहे. अरे त्याचप्रमाणे तारक मंत्र फक्त मोठमोठ्याने ओरडून म्हणणं हाही मूर्खपणाच आहे. अरे तारक मंत्र आत्मसात करा, त्याच्याशी एकरूप व्हा, आमच्याशी जोडले जा. मग तुम्हाला तारक मंत्राचा मोठमोठ्याने ओरडून म्हणण्याची गरज पडणार नाही. तारक मंत्राचं पावित्र्य आणि महत्व समजून घ्या. मग तुम्ही आचरणातून, दर्शनातून, वागण्यातून, बोलण्यातून जगाला कळेल की तुम्ही तारक मंत्र सिद्ध केलाय आणि तुम्हाला आता कसलंही आणि कुठलंही भय नाही. तुम्ही आमचे भक्त आहात. माफ करा स्वामी. अरे ज्याप्रमाणे मी हुशार आहे असं ओरडून सांगायची गरज नसते, त्याचप्रमाणे तारक मंत्र सुद्धा असं मोठमोठ्याने ओरडून सिद्ध करण्याची आवश्यकता नाही आहे.